प्रवीणभाई, वेद पाठक यांनी जे आरोप केलेले होते जैन समुदायाच्या संदर्भात आणि त्यांनी ज्या व्हाईट पट्टीवर आक्षेप घेतला होता, आता तुम्ही नेमकं पोलीस स्टेशनने येऊन काय तक्रार दिलेली आहे? माझी तक्रार त्यांनी जे ट्विट केली आहे जैन जिहाद म्हणून, आणि त्या जिहादमध्ये त्यांनी असं आय एम ए विक्टीम ऑफ जैन कम्युनिटी अशा प्रकारची जे ट्विट केली आहे. म्हणजे जैनी लोकांना सगळ्यांना जिहादी म्हणून त्यांनी जे संबोधित केलं आहे त्याचा माझा नंबर 1 विरोध आहे. दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी ज्याप्रमाणे व्हाईट पट्ट्याचा मुद्दा घेऊन संपूर्ण मुंबईभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये ज्या प्रकारे स्वतःचे इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी, बिकॉज ही इज इन्फ्लुएन्स, पैसे कमवतो त्या चॅनलच्या मार्फत स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण 2 धर्मामध्ये त्यांना काय म्हणता येईल, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा व्यक्ती करतो आहे. त्याच्या विरोधात माझा आक्षेप आहे. क्रमांक 1, जैन धर्म हा फक्त गुजरात्यांचा आहे का? नाही आहे. मराठी धर्मामध्ये सुद्धा जैन धर्म मानणारे लोक आहेत, शीखमध्ये सुद्धा जैन धर्माला मानणारे लोक आहेत. म्हणजे एका प्रकारे 2 धर्मामध्ये ॲक्च्युली तर हिंदूच्या विरोधात हा माणूस हा काम करतो आहे. त्यांच्याकडे सगळे जर चॅनल वगैरे आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये तो घरी काय कुराण करतो आणि काय करतो आहे, आणि त्याच्या पण पुढे जाऊन हा माणूस लिहितो मी गणपतीला उद्या गणपती पॅन्डलवर ते विरोध करणारा माणूस आहे. तो लिहितो काय की मी गणपतीला मानत नाही आहे आणि आपण सर्व जे काय आहेत ते कॅन्सरसारखे आहेत. आता सगळ्या समुदायाला, हिंदू समाजाला जो कॅन्सर सांगत असेल असा व्यक्ती जो 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करतो त्याच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं होतं. काही मराठी प्रेमी पक्षांनी, संघटनांनी देखील त्यांना समर्थन केलेलं आहे. याकडे कसं पाहताय? म्हणजे मनसेने थेट समर्थन? माझ्या एकदम स्पष्टपणे आहेत, हा मराठी गुजरातीचा वाद नाहीच आहे. हा एका सोसायटीचा वाद होता व्हाईट पट्ट्याचा. त्याला जर वेगळं कलर हा व्यक्ती जर देत असेल तर ते चुकीचं आहे. आपण जर बघितलं, तुम्ही शेगावमध्ये मंदिरात गेले असेल तुम्ही लोक, आपण बघा तिथे व्हाईट पट्टे आहेत की नाही आहे. तुम्ही तिरुपती मंदिरला जा, आहेत की नाही. तुम्ही नाशिकच्या मंदिराला या, व्हाईट पट्टे आहेत की नाही बघा. व्हाईट पट्टा मांडण्याचं मागचं कारण फक्त एक आहे की जे लोक साधू संत चालत आहेत किंवा व्यक्ती जे चालत आहेत त्याच्यामध्ये व्हाईट पट्ट्यावर चालल्यानंतर त्याला ऊन कमी लागतो, नंबर 1. दुसऱ्या क्रमांकावर पावसाळ्यामध्ये लील प्रकारचा असतो, तो म्हणजे एक शेवाळू असतो, ते त्याच्यामध्ये फंगस उत्पन्न होते आणि त्याच्यामध्ये जीव असतो. त्याच्यावर कोणाचा पाय जाऊ नये म्हणून त्या प्रकारचा प्रकार आहे. आता याला कलर देणं वेगळ्या प्रकारचं स्वतःच्या स्वार्थासाठी हा व्यक्ती करतो आहे. त्याला कोणाचाही पाठिंबा नाही आहे. ह्या व्यक्तीला कुठेतरी दिशा दिली पाहिजे. आज परत तो फक्त सोसायटी सोडून प्रत्येक घाटकोपरच्या बिल्डिंगमध्ये घाटकोपरसाठी तक्रार करायला लागला. म्हणजे घाटकोपरमध्ये राहणारे सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक काय मूर्ख आहेत का? या व्यक्तीच्या मागे जाणार कोण? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की या प्रकारे 2 धर्मामध्ये जे तेढ निर्माण करत आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं प्रकारचं आवेदन मी माननीय उपायुक्त पोलीस यांना दिलं आहे आणि सिनियर इन्स्पेक्टर घाटकोपर पोलिसांनी यांना सुद्धा निवेदन दिलं आहे.